मंडळी पुन्हा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये श्रुतकर मध्ये. आलोय आपण आज नगरला आणि नगरला आल्यानंतर आपले सगळे भावंड आले होते. आज भाऊबीजी निमित्त म्हटलं कुठं जायचं. आपण आहे नगर मध्ये ना, आपण नगर मधल्या ऐतिहासिक शहरामध्ये मित्रांनो. आपलं अहिल्यानगर एक ऐतिहासिक शहर आहे. तर या ऐतिहासिक शहराचं एक वास्तू आहे, अशी ऐतिहासिक वास्तू, आणि आपण त्या वास्तूला आलोय मित्रांनो भेट द्यायला. हे बघा पूर्ण आमची गँग आहे आमच्या सोबत आलेली. तर तुम्हाला मी दाखवतो वास्तू, चला. तर मंडळी आता आपण चाललोय आपल्या ऐतिहासिक शहराला लाभलेला असा एक दागिना. त्या दागिन्याचं नाव आहे चांदबीचा महल. आणि तुम्ही बघू शकता हा असा सुंदर असा महल आहे जो 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि आजही तो एकदम तटस्थपणे असा खाट उभा आहे. जसे अहिल्यानगर मधले माणसं असे आहेत एकदम ताजे तवाने तरतरीत, तसा हा महल आहे मित्रांनो. आणि इथे कुठले पण प्रवेश फी नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे अहिल्यानगरच्या लोकांचं मन पण मोठे आहे आणि काहीच विषय नाही त्यांचा. तर हे बघा आज तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघा असं किती सुंदर आणि आकर्षक असं वाटतो हा चांदबीचा महल. हा इतका सुंदर वाटत होता की माझ्या भाचीला सुद्धा तो बघून रावला आणि ती पण तिथे खेळायला गेली आणि ती पण मस्त तिथे एन्जॉय करत होती. तिला असं एन्जॉय करताना मग मला खूप जास्त छान वाटत होतं आणि अभिमान वाटत होता मला अहिल्यानगर शहराचा. हा बघा इथला पारेकरी इथं कसा बसलाय आणि माझ्या कॅमेऱ्याला पण म्हणतोय चल माझा नको काढू, त्याचा फोटो काढ. तुम्ही बघू शकता. आणि ते खूप सारे लोक येतात फिरायला, मजा करायला, टाइम स्पेंड करायला. आणि आपली छोटीशी अशी क्यूटशी अशी खारुताई बघा, आणि ती पण पळून गेली मस्तपैकी. हा आहे आतून तुम्ही बघू शकता एकदम साधं आणि सिंपल असं बांधकाम केलेलं याचं. याच्यावरती जादा नक्षी वगैरे नाही केलेली, कारण आपल्या नगर शहरासारखं एकदम साधं आणि सरळ असं याचं बांधकाम आहे. त्यातले काही आहेत लोक ज्यांनी त्याच्यावरून पेंटिंग करायचा केलाय प्रयत्न, जसं की यम आय लव्ह यू काय लिहिलंय त्याच्यावरती. आणि हे आपले 2 मित्र आपल्याला भेटलेत. काय नाव मित्र तुझं? कृष्णा. कुठं तू? हा का, नेहमीच असतो का तू? मग हा का, पहिला झालाय. कसं वाटलं तुला? म्हणजे हा का, कोणासोबत खेळलं? हा का, कसं झालं दिवाळी? मग नवीन कपडे दिसतोय, माझ्या भारी दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता या महालावरून हा अहमदनगर शहर जे पूर्वज होते आता अहिल्यानगर झाले, त्याचा जो देखावा आहे किती सुंदर असा दिसतोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता. इथे येऊन तुम्हाला तुमचा सगळ्यात थकवा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याला 3 मजली आहे हा, परंतु आता 1 मजली त्याचा बंद केला आहे सुरक्षेसाठी. असं आहे सगळ्यांना फोटो काढायचे. म्हणजे आमच्याकडे 2 काट्टे आहेत, आम्ही उचलले त्याचा, त्यांना फोटो काढायला हाऊस आहे. पण याला ना इथं ह्या काट्यावर बसायला भीती वाटू राहिली. यांना ह्यो झालाय 20 वर्षाचा घोडा, 20-21 वर्षाचा, याला इथं बसायची भीती वाटू राहिली. ह्यो बघा ह्यो एवढं बडा बाता मारतो ह्यो आणि वडापाव खातो रोज, आणि याला इथं भीती वाटू राहिली बसायची. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढे जाऊ दे आता काय. आणि आज सगळ्यात बेस्ट अशी गोष्ट घडली माझ्यासोबतचा. हा मी ब्लॉग खूप माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त तुम्ही आपली फॅमिली म्हणून तुम्हाला सांगतो. आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी ऑटोग्राफ दिलाय आणि हे 2 मुलं दिसत आहेत तुम्हाला माझ्यासमोर, त्यांना मी ऑटोग्राफ देतोय. ते माझ्यासमोर त्यांच्याकडे कागद नव्हते, हातावर ऑटोग्राफ घेत होते माझा. आणि हा माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे मी ऑटोग्राफ देणं मला तरी, कारण आज मी पहिल्यांदा देत होतो. तर थँक्यू या सगळ्या मोमेंटसाठी मित्रांनो. आता आपण निघालोय आपल्या परतीच्या प्रवासाकडे. आणि एक छोटीशी अशी आपली मित्र सोबत आपण नेहमी फिरत असतो, पण आपल्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी आम्ही एक छोटीशी काढलेली ट्रिप आहे. आणि आम्ही मस्त असा टाइम स्पेंड करून फोटोशूट वगैरे मस्तपैकी करून आता आम्ही चाललोय परतीच्या रस्त्याकडे. तर मित्रांनो तुम्ही पण असंच तुमचे वेगवेगळे प्लॅन शेअर करत जा. नगरमधले तुम्हाला कुठल्या ठिकाणं तुम्हाला असं वाटतं की इथे भेट देणं जास्त गरजेचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला सगळ्यात जास्त मजा येते ते आपल्या कमेंटमध्ये सांगा. आणि या निसर्गाचा असं मस्त अनुभव घ्या आपल्या व्हिडिओ थ्रू. त्याला भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप साऱ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरू तर करा.